नमस्कार. मी डॉक्टर सुधीर पवार. आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे थंडीमधला वेट लॉस. बेसिकली आपण थंडीमध्ये खूप जण व्यायाम करत नाही. थंडीमध्ये बाहेर पडायलाच नको होतं की टेम्परेचर बाहेरचं कमी असतं आणि मस्तपैकी अंगावर शाल वगैरे घेऊन छान झोपावं असं वाटतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आहे, तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर व्यायामाला पर्याय नाही. तर व्यायाम हा आपण प्रत्येकाने केलाच पाहिजे. म्हणजे कमीत कमी 5,000 ते 10,000 पावलं, म्हणजे 5 ते 10 किलोमीटर चालणं हे पहिल्यांदा कंपल्सरी आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा हा व्यायाम हा आहेच. थंडीमध्ये आपलं थोडं मेटाबॉलिझम स्लो होतं, थोडं खाणं वाढतं, भूक वाढलेली असते. आपण बाहेरून आलो की पटपट खाऊ वाटतं आपल्याला. तर आणि याच्यामध्ये कसं होतं की आपला पाण्याचा इंटेक खूप कमी होतो. तर पाण्यामध्ये शरीराला आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे शरीराचा चयापचय किंवा सगळ्या गोष्टी नीट होण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती पाण्याची आहे. तर पाणी भरपूर घेणं गरजेचं आहे. पण आपल्याला तहान लागत नाही म्हणून पाणी आपण घेत नाही. पण युरिन एक्सक्रिशन किंवा स्वेटिंग ह्यातून आपला वॉटर लॉस होत असतो. त्याच्यामुळं पाणी भरपूर आपल्याला घेणं गरजेचं आहे. दिवसाला कमीत कमी 4 ते 5 लिटर पाण्याची गरज असते. पण कमीत कमी 3 लिटर तरी पाणी आपल्याला प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे. मग ते पाण्याचेही घेण्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये काही जण लिंबू पाणी, काही जण भिजवलेल्या मेथ्या ह्याचं पाणी घेऊ शकतात, काही जण जिऱ्याचं पाणी घेतात, काही जण बडीशेपचं पाणी घेतात. म्हणजे असं पाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचं घेऊ शकतो. तर कोणतं पाणी घ्यावं हे लिमिट नाही आहे, पण आपण बरोबर नेहमी पाण्याची बॉटल ठेवावी. कुठेही गेलं तरी एक 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 सिप आपण घेणं गरजेचं आहे. एकदम अचानक अर्धा लिटर पाणी पिले असं करू नका. थोडं थोडं पाणी घ्या, पण पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याचा रोल आपल्याला वेट लॉसमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला ते जाणवत नाही, पण जर पाणी कमी पडलं तरी आपल्याला ॲटोमॅटिक वेट गेन होण्याला मदत होते. त्यामुळे पाण्याचा वेट लॉस करण्यासाठी आपल्याला पाणी खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये एक आपल्याला टिप सांगतो. सोपी टिप आहे अगदी. उठल्या सकाळी तुम्ही नाश्ता करता त्याच्या अगोदर जिरं, ओवा, बडीशेप तिन्ही समप्रमाणात घ्या. ते पाण्यामध्ये चांगलं उकळा. एक 7 ते 8 मिनिट त्याला उकळी फुटली की त्यानंतर ते गाळून घ्या. गाळल्यानंतर त्याचा जो काढा राहील, त्याचं ते पाणी राहील, ते पाणी कोमट घ्या. जेवढं कोमट घ्याल तेवढं चांगलं आहे. त्यांनी आपला 100% फॅट लॉस चांगला होतो. ते सकाळच्या वेळेत तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर तुम्ही दुसरा नाश्ता आपला जो येतो किंवा जो ब्रेकफास्ट येतो, ब्रेकफास्टमध्ये आपल्याला खूप वेळा आपण काय करतो की गोड खाणं किंवा शिरा, उपीट किंवा पोहे त्यामध्ये थोडी साखर टाकून, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला 100% वेट गेन होतो. तर वेट लॉससाठी आपल्या आहारातले प्रोटीन कंटेंट वाढवणं महत्त्वाचं आहे. तर आपण नाश्त्याला काय काय घेऊ शकतो, तर ह्याच्यामध्ये ऑमलेट, कमी तेलातलं ऑमलेट, त्यानंतर उकडलेली अंडी घेऊ शकतो. त्यानंतर व्हेज पदार्थामध्ये पनीर, सर्व पदार्थामध्ये पनीरचा भाग आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे पनीरचे तुकडे थोडे टाकले, थोडेसे कमी ह्याच्यामध्ये शालो फ्राय करून जर पनीरचे तुकडे टाकले तरी चालण्यासारखं आहे. त्यानंतर डाळींचं धिरडं, म्हणजे बऱ्याचशा डाळी एकत्र करून त्याचं थालीपीठ जरी केलं आणि ते जरी आपण दह्याबरोबर घेतलं तरी आपल्याला प्रोटीन प्रॉपर प्रमाणात जातात. त्यामुळे हे डाळींचं प्रमाण पण थोडंसं असलेलं एकत्र करून धिरडं घेतलं, थालीपीठ घेतलं तरी ते चालण्यासारखं आहे. शिवाय उकडलेलं मोड आलेलं मूग, मटकी, हरभरा याचं एकत्र करून थोडंसं बॉईल करून त्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकून ते जरी घेतलं तरी हेल्दी ब्रेकफास्ट आपला होऊ शकतो. जे लोक रनिंग करतात रेग्युलर त्यांच्यासाठी तर हे खूप गरजेचं आहे. तर मी तर गेले कित्येक वर्ष हरभरा शेंगदाणे सकाळी रात्रभर भिजवून सकाळी उकडून घेतो. त्याचा मला
ताकद वाढण्यासाठी आणि शिवाय प्रोटीन कंटेंट आपल्या शरीरात आहारातले वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे तुम्ही तेही घेऊ शकता. त्यानंतर नाश्त्यामध्ये वेगवेगळे मोड आलेले सगळे पदार्थ ते सगळे आपण कच्चेही खाऊ शकतो. कच्चे खाऊन त्याच्यावर थोडं सॅलड वगैरे घेतलं तरी फायबर्स आणि शिवाय प्रोटीन हे आपल्या आहारातून किंवा नाश्त्यामधून 100% जातात. तर असा हा हेल्दी ब्रेकफास्ट आपण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये टोफू, सोया चंक्स सकाळी जरी आपण नाश्त्यामध्ये ॲड केले तरी आपल्याला प्रॉपर प्रोटीन कंटेंट जातात. तर नाश्ता हा नेहमी हेल्दी असला पाहिजे. तर काही वेळेला आपण कसं होतं की गोड खाण्याचं क्रेविंग असतं, त्यामध्ये काही जण केक वगैरे घेतात किंवा प्रोसेस्ड फूड घेतात. ते न घेता जास्तीत जास्त हेल्दी खावा आणि हेल्दी राहा. ही आपली हिवाळ्यातली चांगल्या प्रकारची टिप आहे. तर ही सगळ्यांनी फॉलो करा. पण ब्रेकफास्ट करायच्या अगोदर प्रत्येकानं किती खाताय तर त्याच्या अगोदर किती व्यायाम केला हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी फक्त एखादा किलोमीटर चाललोय आणि भरपूर खायला बसलोय असं नाही. तर आपण जितका व्यायाम करू तेवढा आपण नाश्ता हेवी घेऊ शकतो. त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही, व्यायाम तर केलाच पाहिजे. मला हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सगळ्यांनी. थँक्यू सो मच. नमस्ते.